गुड मॉर्निंग. मी प्राध्यापक डॉक्टर डी के मोरे, प्रोफेसर अँड हेड डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स, KRP, कन्या महाविद्यालय इस्लामपूर. ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये आज आपण 8व्या व्याख्यानामध्ये राष्ट्रीय शेतकरी आयोग आणि कृषी नूतनीकरण कृती योजना याची चर्चा करणार आहोत. सुरुवातीस आपण राष्ट्रीय शेतकरी आयोग याची चर्चा करणार आहोत. भारतीय शेती व शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी भारतीय शेतीमधील आर्थिक संकटे दूर करण्यासाठी भारत सरकारने सन 2004 मध्ये डॉक्टर MS स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शेतकरी आयोगाची स्थापना केली. आयोगाने शेतकऱ्याची विस्तृत अशी नवीन व्याख्या केली. त्यामध्ये शेती क्षेत्रातील श्रमिक, लहान, सीमांत व मोठे शेतकरी, मच्छीमारी, दुग्ध व्यवसाय, शेळी व मेंढी पालन, शेतीमध्ये काम करणारी आदिवासी कुटुंबे, तसेच ग्रामीण व भटके शेतकरी, शेतीशी संबंधित व्यवसाय करणारे सर्व स्त्री पुरुष यांचा समावेश शेतकरी या संज्ञेत प्रथमच केला गेला. या सर्व घटकांचा विकास किंवा प्रगती घडून यावी यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजना सुचवण्याची जबाबदारी या आयोगावरती देण्यात आली. या आयोगामध्ये डॉक्टर राम बदन सिंह व YC नंदा हे 2 पूर्णवेळ सदस्य, तर डॉक्टर RL पिटले, जगदीश प्रधान, चंदा निमकर व अतुल कुमार अंजन हे अर्धवेळ सदस्य होते. तर सचिव म्हणून श्री अतुल सिन्हा हे काम पाहत होते. या आयोगाने आपला अहवाल 13 ऑक्टोबर 2006 मध्ये सादर केला. या आयोगाने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी व्यूहरचना तयार केली. आयोगाने शिफारशी करताना शेतीची उत्पादकता व लाभता कायमस्वरूपी वाढवण्यासाठी व ज्याचे परिणाम वातावरणावरती प्रतिकूल होणार नाही अशा तंत्राचा वापर करण्यात यावा, ज्यामुळे सध्या भारतीय शेतीत जी संकटे निर्माण झाली आहेत ती थांबली जातील. तसेच शेती क्षेत्राची प्रगती जलद गतीने होईल यासाठी नवीन पद्धत अवलंबावी. नवीन तंत्रज्ञान, कृषी सेवा, सरकारी धोरणे
ही नव्याने कार्यान्वित होण्याची आवश्यकता आहे. हे लक्षात घेऊन कृषी नूतनीकरणासाठी कृती आराखडा तयार केला. तो पुढील प्रमाणे: अन्न व पोषण सुरक्षितता. अन्न व पोषण सुरक्षितता साध्य करण्यासाठी सर्वसमावेशक असे मध्यम मुदत धोरण तयार करणे व त्या माध्यमातून देशाची वाटचाल वैश्विक अन्न सुरक्षिततेच्या दिशेने करणे. 2. नफा, स्थिरता, शाश्वतता व उत्पादकतेत वाढ करणे. कृषी पर्याय व कृषी वातावरणातील पद्धतीच्या आधारावर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेती क्षेत्रामधील नफ्यामध्ये किंवा अधिक्यामध्ये वाढ करणे, कृषी उत्पादनामध्ये व उत्पादकतेत वाढ करणे, शेती क्षेत्रामध्ये स्थिरता प्रस्थापित करणे, तसेच कृषी विकास, उत्पादकता वाढवणे याबाबतची शाश्वती देणे व वाढलेली उत्पादकता टिकवून ठेवणे. 3. ग्रामीण भागात उत्पन्न वृद्धी व रोजगार संधी निर्माण करणे. भारतीय अर्थव्यवस्थेमधील तंत्रज्ञान व शासकीय धोरणामध्ये योग्य समन्वय साधून ग्रामीण भागात उत्पन्न वृद्धी व नवीन रोजगार संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने उपाययोजना सुचवणे. 4. योग्य तंत्रज्ञानाचा वापर. शेती क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक असणारी बाजार माहिती, हवामानविषयक, पतविषयक सुविधा, बाजार सुविधाबाबत अचूक माहिती उपलब्ध व्हावी. योग्य तंत्रज्ञानाचा वापर करण्यावरती भर देण्यात यावा. 5. सुशिक्षित तरुणांना शेतीमध्ये आकर्षित करणे. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेती क्षेत्राच्या विकासासाठी सुशिक्षित तरुणांनी स्वइच्छेने शेतीमध्ये काम करण्याची आवश्यकता आहे. शेती क्षेत्राच्या नूतनीकरणाच्या कृती आराखड्यामध्ये सुशिक्षित तरुण शेती क्षेत्रात यावेत याबाबत उपाय सुचवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. 6. कृषी संशोधन गुंतवणूक वाढीस प्रोत्साहन. भारतीय शेती क्षेत्राच्या विकासासाठी शेती क्षेत्रातील संशोधन हे वाढण्यासाठी त्यामध्ये गुंतवणूक वाढवणे गरजेचे असते. ही गुंतवणूक वाढीस प्रोत्साहन मिळावे याबाबतचे उपाय सुचवण्याची जबाबदारी कृषी क्षेत्राच्या नूतनीकरणाच्या कृती आराखडा तयार करीत असताना आयोगावर सोपवण्यात आली.
7. कोरडवाहू शेती विकासासाठी विशेष कार्यक्रम. कोरडवाहू शेतीचा विकास घडून यावा, कोरडवाहू शेती विकासामधील समस्यांचे उच्चाटन समूळ व्हावे यासाठी कोरडवाहू शेती विकासासाठी विशेष कार्यक्रमाचा पोषक स्वरूपाचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी या आयोगावर सोपवण्यात आली. 8. पत आधारित विमा योजना. अल्प उत्पन्न गटातील शेतकरी व त्यांच्या कुटुंबांना संरक्षण देण्यासाठी पत आधारित विमा योजनांच्या दृष्टीने योग्य ती कारवाई करण्यासाठी योग्य ती जबाबदारी या आयोगावरती सोपवण्यात आली. 9. कृषी उत्पादनाचा दर्जा उंचवण्यासाठी उपाय सुचवणे. भारतीय शेती क्षेत्रातील उत्पादनाची जागतिक बाजारपेठेतील स्पर्धाशक्ती वाढावी याकरता कृषी उत्पादनाचा दर्जा उंचवण्याची गरज विचारात घेता त्या दृष्टीने योग्य ते उपाय सुचवण्याची जबाबदारी या आयोगावर सोपवण्यात आली. 10. कृषी उत्पादनाचा उत्पादन खर्च कमी करण्याचे उपाय सुचवणे. शेती उत्पादनाची जागतिक स्पर्धाशक्ती वाढावी याकरता कृषी उत्पादनाचा दर्जा उंचवण्याबरोबरच कृषी उत्पादनाचा उत्पादन खर्च कमी करण्याचे उपाय सुचवण्याची जबाबदारी देखील या आयोगावरती सोपवण्यात आली. या दृष्टिकोनातून या आयोगाने सर्वांगीण विचार करून पुढील शिफारशी केलेल्या दिसतात. पहिली महत्वाची शिफारस, शेत जमिनीची सुपीकता व उत्पादकता वाढवण्यासाठी देशात कृषी विद्यापीठे, संशोधन संस्था यामध्ये गुंतवणूक वाढवावी. 2. संशोधन संस्थांनी जमिनीत भौतिक घटक व सूक्ष्म घटक यामध्ये वाढ करणारी खते शोधून काढावीत व ती शेतकऱ्यांना पुरवावी. 3. शेतीच्या सिंचनात वाढ करणे व समान पाण्याचे वाटप करण्यासाठी ग्रामीण भागात पाणी पंचायती स्थापन कराव्यात. कोरडवाहू शेतीच्या विकासाकडे अधिक लक्ष देण्यात यावे. त्यानंतर शेतकऱ्यांच्या मध्ये शेती विम्याबाबत जागृती निर्माण करावी. तसेच शेतीच्या विकासासाठी सरकारने 4% व्याजदराने पीक कर्ज शेतकऱ्यांना द्यावे. याचबरोबर केंद्र सरकार व राज्य सरकारांनी नैसर्गिक आपत्तीपासून शेतीला संरक्षण देण्यासाठी कृषी धोके निधीची स्थापना करावी. पुढची शिफारस, शेती संशोधन संस्थांनी शेतीविषयक तंत्रज्ञानाचा विकास करून
शेतकऱ्याच्या दर हेक्टरी उत्पादनात वाढ घडवून आणण्याचा प्रयत्न करावा. त्याचबरोबर शेतमाल बाजार व्यवस्थेत सुधारणा करून शेतकऱ्यांच्या शेतमालास योग्य किंमत मिळावी यासाठी प्रयत्न करावेत. पीक विमा व जीवन योजना या राबवाव्यात. वरील अनेक विषयांच्या बाबत शिफारशी करण्याबरोबरच सन 2006-07 हे वर्ष कृषी नूतनीकरण वर्ष म्हणून घोषित करण्यात आले. या आयोगाने कृषी क्षेत्राचे पुनर्जीवन घडवून आणण्यासाठी पुढील 5 कलमी कृती कार्यक्रम सुचवलेला आहे. त्यामध्ये पहिला भाग शेत जमिनीची सुपीकता वाढवण्याचा कार्यक्रम. भारतीय शेतीची सुपीकता जी घटलेली आहे ती सुधारण्यासाठी उपाय केले पाहिजेत. म्हणून सेंद्रिय शेतीवरती भर दिला गेला पाहिजे, ज्यामुळे जमिनीतील नत्रयुक्त घटकात वाढ होऊन शेतीचे आरोग्य चांगले राहील. दुसरा भाग जलसिंचन सुविधा. भारतीय शेतीला कायमस्वरूपी पाणी पुरवठा व्हावा यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजना सरकारने हाती घ्याव्यात. पर्जन्यमानात सुधारणा होतील असे धोरण सरकारने स्वीकारावे. पाण्याच्या वापराबाबत लोकांच्या मनामध्ये जागृती निर्माण करावी. उपलब्ध असणाऱ्या पाणी साठ्याचा योग्य व आवश्यकतेनुसार हा वापर करावा. त्यासाठी योग्य पाणी नियोजनावरती भर द्यावा. तसेच कोरडवाहू शेती समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत असे सुचवले गेले. तिसरा कृती कार्यक्रम म्हणजे पतपुरवठा धोरणात सुधारणा. विमा योजना अधिक कार्यक्षम करून त्याचा फायदा हा भारतीय शेतीला कशा पद्धतीने होईल हे या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांच्या पुढे आणावे. तसेच पतधोरणात सुधारणा कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी. शेतीसाठी कमी व्याजदराने अल्पमुदतीचा कर्ज पुरवठा करावा. अशा शिफारशी शेती आयोगाने केलेल्या आहेत. त्यानंतर चौथ्या कृती कार्यक्रमामध्ये शेती क्षेत्रात जैव तंत्रज्ञानाचा वापर करावा असे म्हटलेले आहे. याचे कारण शेतीचे संशोधन आणि प्रत्यक्ष उपाययोजना यामध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. ती कमी करण्यासाठी
विशेषतः सुगीनंतर पीक संरक्षणाबाबत माहिती सामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तरतूद केली पाहिजे. त्यासाठी कार्यशाळा आयोजित केल्या पाहिजेत. कृषी विज्ञान केंद्रामार्फत उत्पादन, विक्री याबाबतचे मार्गदर्शन झाले पाहिजे. राष्ट्रीय पातळीवरती प्रयोगशाळामार्फत प्रात्यक्षिके दाखवली गेली पाहिजेत, ज्यामुळे शेती क्षेत्रात बदल घडून येतील. शेतमालावर प्रक्रिया करणारी केंद्रे निर्माण करून उत्पादकतेचे आणि आपण पाहतो की लोकांचे उत्पन्न वाढवण्याची गरज आहे. आणि शेवटचा कृती कार्यक्रम म्हणजे विपणन व्यवस्थेमध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे. शेतमालाला योग्य किंमत मिळणे, तसेच उपभोक्त्यांना द्यावी लागणारी किंमत ही वाजवी असावी, यासाठी विपणन व्यवस्था सुयोग्य असली गेली पाहिजे. याचा अर्थ ग्राहकांना द्यावी लागणारी किंमत आणि उत्पादकांना मिळणारी किंमत यातील दरी जी आहे ही कमी करण्याची गरज आहे. अशा पद्धतीने या शेतकरी आयोगाने आपला 5 कलमी कृती कार्यक्रम सुचवला आहे. राष्ट्रीय शेतकरी आयोग आणि दुसरी हरित क्रांती. पहिली हरित क्रांती यशस्वी करणारे डॉक्टर स्वामीनाथन यांनी राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करताना 5 महत्वाच्या घटकावरती भर दिलेला आहे, ज्याची चर्चा आपण कृती कार्यक्रमात केलेली आहे. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी भारतीय विज्ञान परिषदेचे उद्घाटन करताना दुसऱ्या हरित क्रांतीसाठी आणखी 2 घटक आवश्यक असल्याचे म्हटले आहे. यातील पहिला घटक शास्त्रीय ज्ञानाचा शेतीत वापर करताना सुधारित बी बियाणे व औषधी वनस्पती वापर करण्यावर भर दिला आहे. दुसरा घटक पशुपालन व्यवसाय याचा विकास करण्याबाबतचा आहे. त्यात पशुपालन, पोल्ट्री, दुग्ध व्यवसाय याची उत्पादकता वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केलेली आहे. अशा पद्धतीने आपण या व्याख्यानामध्ये राष्ट्रीय शेतकरी आयोग आणि कृषी नूतनीकरण कृती योजना याचा आढावा घेतलेला आहे. धन्यवाद.